मुंबईतून एक गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे। बिल्डरकडून जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात आज वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आरोपी बिल्डरच्या ऑफिसवर धडक देत वंचितच्या महिला कार्यकर्त्यांनी थेट आंदोलन केलं आहे। ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असून मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा याच्याकडे काम करणाऱ्या राहुल जाधव या बौद्ध तरुणाला क्षुल्लक कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली होती। कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांसमोर राहुल जाधव यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप सुशील रहेजावर आहे। या प्रकरणी गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आज सुशील रहेजा चेंबूर येथील ऑफिसमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे सागर गवई कार्यकर्त्यांसह ऑफिसकडे रवाना झाले। मात्र वंचितचे पदाधिकारी येत असल्याचे समजताच सुशील रहेजाने ऑफिसमधून पळ काढला। यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी रहेजाचं ऑफिस फोडत जोरदार घोषणाबाजी केली। पीडित राहुल जाधव यांचा आरोप आहे की कागदपत्रे नीट स्टेपल न केल्याच्या कारणावरून सुशील रहेजाने त्यांना मारहाण केली। इतकंच नव्हे तर तुम घाटी लोक कधी सुधारणार नाही असे अपमानास्पद शब्द वापरून त्यांचा जातीय आधारावर अपमान करण्यात आला। या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। मनसे नेते गजानन काळे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत या प्रकरणावर सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। मुंबईतील मराठी माणसाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या घटनेला धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं आहे। वंचित बहुजन आघाडीने आरोपी बिल्डरला तात्काळ अटक करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे। दरम्यान या प्रकरणात पोलीस पुढे कोणती कारवाई करतात, आरोपीला अटक होते की नाही याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे। जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीसारख्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण आता केवळ गुन्हेगारी न राहता सामाजिक आणि राजकीय मुद्दा ठरत आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठी सोबत रहा।